माजी मंत्री अनिल देशमुख आता आपल्या सोबत आहेत। सर, हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि या अधिवेशनामध्ये सातत्याने जो मुद्दा उपस्थित केला जातो, मंत्री गैरहजर राहणं, प्रश्नांना उत्तरं न देणं, अशा पद्धतीचा उपस्थित मुद्दा विरोधकांकडून केला जातो। बरोबर आहे। सातत्याने जे आता दिसतंय की महत्त्वाच्या प्रश्नांना महत्त्वाची लक्षवेधी आहे, त्याला मंत्री उत्तर द्यायला नाही, अशा पद्धतीचं चित्र दिसतंय। ते अनेक आमदार तक्रार करतायत, विरोधी आमदार। त्याच्यामुळे अनेक महत्त्वाच्या विषयाला त्यानिमित्तानं न्याय मिळत नाही आणि म्हणून पद्धत अशी आहे की प्रत्येक डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी उत्तर देताना स्वतः उपस्थित राहिलं पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये विरोधक ओरडतायत की ही पद्धत चांगली नाही। दादा आणि तुम्ही आता एकत्र आलेला, म्हणजे एकत्र प्रवास, काय एकत्र येण्यासंदर्भाच्या चर्चा सुरू आहेत। सर, पवार साहेबांची राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी, काय नेमकं? धन्यवाद। तर अनिल देशमुख आणि अजितदादा हे एकाच विमानातनं पुण्याहून नागपूरला आलेले आहेत। काल देखील बाबा आढाव यांच्या अंत्यसंस्काराला जाताना अनिल देशमुख आणि अजित पवारांनी एकत्र प्रवास केला होता। त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात राजकीय चर्चा सुरू झाल्याचं बोललं जातंय। कॅमेरामन रोहन पवारसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।